हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदात्यांना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। आपण श्लोक चालू होता आपला, ए यथा माम प्रपदन्ते तांस्ततेव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा। 11 नंबरचा श्लोक 4थ्या अध्यायातला आपला सुरू आहे आणि त्यावरती आपल्या 2 ओव्या पण झालेल्या आहेत। एरवी परिपाही जे जैसे माझ्या टाही, भजती तया मीही तैसाची भजे। देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असती केवळ माझ्याच ठाई। प्रसिद्ध ओव्या आहे, ज्या ओव्या आपण आता नोंद करून घेतोय आपल्या वहीमध्ये, डायरीमध्ये, त्यामधली ही 67 नंबरची ओवी आहे जी लिहून घ्यायची आहे। आपण पहिल्यापासून लिहित आलेलो आहोत आणि त्यातली ही ओवी आहे 67 नंबरची। परमपूज्य काकांनी या ओवीवरती खूप वेळा प्रवचन केलेले आहेत, खूप वेळा। मागची जर त्यांची प्रवचनं काढून बघितली असतात तर देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ, झाले असती केवळ माझ्याच ठाई। जी जशी भक्ती करतात तसा मी त्यांना पावतो, असं भगवंताचं वचन आहे। म्हणून भगवंत म्हणतात का, ये यथा माम प्रपद्यते तांस्ततेव भजाम्यहम। जसं मला ते भाव कुठल्या भावानं माझ्यापुढे येतात तसाच मी त्यांच्या बाबतीत भाव व्यक्त करतो। जशी शरणागतता माझ्या बाबतीत त्यांची असते तसाच मी सुद्धा त्यांना त्याचप्रमाणे त्यांचं भजन मी करतो। म्हणजे भक्त भगवंताचं आळवणी करतात, पण आपण ही गोष्ट विचारतो, असे काही भक्त आहेत की जे अनन्य शरण आहेत, अशा भक्तांचं भजन भगवंत करत असतात, भगवंत त्यांची आठवण काढत असतात। काही सतशिष्यांची आठवण श्रीगुरु काढत असतात। श्रीगुरूंची आठवण काढणारे शिष्य खूप असतात, पण एखाद्या शिष्याची आठवण काढणारे एखादाच शिष्य असतो की ज्यांची आठवण सद्गुरू काढतात। तसं भगवंताच्या बाबतीमध्ये आहे, भक्त भगवंताची सेवा करतो, आराधना करतो, पण बऱ्याच वेळा असं घडतं की भगवंत भक्तांची आठवण काढतात आणि त्याच्या पद्धतीने विचार करतात। इथं त्याच अर्थाचा हा श्लोक आहे। त्यामुळे मागच्या वेळा आपण बघितलं 66 नंबरच्या ओवीमध्ये, एरवी परिपाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे। जसं माझं भजन करतात तसं मी त्यांना त्याच पद्धतीचा प्रतिसाद देतो। जसं ते मला बोलवतात, ज्यावेळी बोलवतात, ज्या भावानं बोलवतात तसा मी त्यांच्यापर्यंत जातो, असं भगवंत वर्णन करतात। त्यामुळं वर्णन करताना आता माऊली जादाची माहिती सांगतात बघा। सगळीच माणसं जी स्वभावतः जी आहेत ती भजनशीलच आहेत। भजनशील म्हणजे कोणत्या तरी गोष्टीच्या नादाला लागलेलीच असतात, कुठं नाही कुठं तरी त्यांची श्रद्धा असतेच। जरी नास्तिक जरी असला तरी त्याची श्रद्धा असते। एखाद्या डॉक्टरांच्यावर श्रद्धा असेल, त्याच्या कामावरती श्रद्धा असेल, आईवडिलांच्यावरती श्रद्धा असेल, भले तो म्हणतो की मी देव मानत नाही, देव मानत नाही पण कुणाला तरी मानत असतो। त्यामुळे इथं वर्णन करताना म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ, सगळी मनुष्य जात जी आहे म्हणजे मनुष्याबद्दलच बोललेलं आहे। आणि ह्या मनुष्य सगळी जात जी आहे ही सगळी स्वभावता भजनशीळ आहे, जन्मतच भजनशीळ आहे। कुणाला आईचं भजन करतात, आईचं म्हणजे काय, आईबद्दल लहान बाळ असतं ना, आईशी किती एकरूप असतं बघा, ते भजनच करतं आईचं। म्हणजे भजतं या शब्दाचा अर्थ समर्पित होणं, अनन्यता ठेवणं, या अर्थानं भजन हा शब्द वापरलेला आहे। आणि तसाच विचार जर केला तर खूप माणसं काही नाही काहीतरी कशाचं तरी भजन करत असतात। काही जण संसाराचं भजन करतात, काही जण देवाचं भजन करतात। हा फरक बघा। संसाराचं भजन करणं म्हणजे काय, सतत संसार आठवणं, सतत नातलगांची आठवण काढणं,
आणि स्वतःला त्रास करून घेणं. ज्याची आठवण काढली की त्रास होतो तो संसार असतो, आणि ज्यांच्या आठवणीमध्ये समाधान वाटतं, तृप्तीचा अनुभव येतो, तो देव असतो. देवाची नामाची आठवण काढली की आपल्याला समाधान मिळतं. आणि संसारातली कुठलीही गोष्ट आठवा, त्याबद्दल आपल्याला काही नाही काही शेवटी अंती ते दुःखामध्येच परावर्तित झालेलं आपल्या लक्षात येतं. म्हणून संसारापासून संसाराचं भजन करणं हे टाळावं. म्हणून हितं म्हणतात मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. अगोदरपासूनच भजनशील असतात. माऊलींनी त्याच्यावरती उभी कशी केली, सर्व माणसं कोणत्या तरी फलाच्या उद्देशानं केवळ माझ्या ठिकाणी स्वाभाविकपणाने भक्ती करत असतात. हे तर आता जे जे सकाम भक्त असतात त्या सकाम भक्ताबद्दलच्या ओवीचा अर्थ परमपूज्य खंदारकर महाराजांनी केलेला आहे. पहिल्यापासूनच काही जण श्रद्धाळू आहेत ना, ती कशावर तरी श्रद्धा ठेवून जगतच असतात. माणसाचा एक स्थायी भाव आहे, तो म्हणजे श्रद्धा ठेवणं, कुठंतरी विश्वास ठेवणं, कुणाला तरी आदर्श मानणं. आदर्श मानल्याशिवाय त्याची वाटचालच होत नाही, तसा तो आदर्श मानतो. आणि कुणाला मानेल हे मात्र सांगता येत नाही, पण मात्र तो स्वभावता भजनशील असतो असं वर्णन माऊली करतात. म्हणून हे सकाम भक्त जे असतात ते कोणत्या तरी फलाच्या उद्देशानं काहीतरी डोक्यात असतं. बरेच वेळा जरी आपण कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं जरी बोलत असलो, वाचत असलो, तर मी फळ नाही मिळणार तर आपण तिथं जातोय का बघा, नाही. पण भगवंत सांगतात की फलावर डोळा ठेवून तू काम करू नकोस, काम कर, तुला फळ मिळणारच आहे. काम हे केल्यानंतर फळ हे मिळतच असतं, पण फळाचा विचार करून जेव्हा तू काम करशील तेव्हा कर्मबंधनामध्ये अडकशील. आणि इथं तरी म्हणतात की कुठली तरी फळाची इच्छा ठेवून जो एखादा सकाम भक्त जो असतो तो माझ्या ठिकाणी भक्ती करत असतो. सगळी उदाहरणं जरी आपण बघितली, आपला घरातला सत्यनारायणची पूजा जरी असली तर त्या पाठीमागे केवढी मागणी असते आपली. आपण त्या पद्धतीने किती त्यांना देत असतो, पण देण्याच्या बदलाला मागतो किती हा विचार करण्यासारखं प्रश्न आहे. की बऱ्याच वेळा असं प्रत्येक मंदिरामध्ये ज्यावेळी आपण गर्दी पाहतो, पूर्वी किती गर्दी होती, आता किती गर्दी आहे, भक्त वाढलेत का कमी झालेत, तर वाढले. पण भक्ती कुठं आहे, भक्त वाढले, भक्तांची संख्या वाढली, पण भक्ती नाही रुजली, भाव नाही त्यामध्ये. जायचं नेहमाप्रमाणे काहीतरी असेल ते करायचं, काहीतरी मागायचं देवाकडं जाता जाता आणि यायचं. म्हणजे त्या ठिकाणी कुठली नाही कुठली तरी सकामता असते. आणि ही सकामता सांगण्यासाठी मनुष्याची जशी श्रद्धा कुठं नाही कुठेतरी असते, तो कुणावरही श्रद्धा ठेवेल. म्हणून देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, ह्यात पशुचा उल्लेख केलेला नाही. माणूसच श्रद्धा ठेवू शकतो, माणूसच भक्ती करू शकतो, म्हणून मनुष्य जात शब्द वापरलेला. जीव म्हटलेलं नाही, जीव म्हटलं की सगळे येतात, फक्त माणूसच देवाची भक्ती करू शकतो, त्याला अधिकार आहे तो. पण तो जर भक्ती करत नसेल तर त्याला काय म्हणायला पाहिजे, संत सांगतात, शास्त्र सांगतात, तो पशुतुल्य होतो. पशु पण भक्ती करत नाहीत. कुठलं कुत्रं मांजर काय नामस्मरण करत नाही, हत्तीला काय मोठे कान असतात म्हणून काय कीर्तन प्रवचन ऐकत नाही हत्ती, किंवा एखादं कुत्रं ओरडत असेल तर ते काय नाम घेत नाही, कारण त्यांना तो अधिकारही नाही, त्यांच्याकडे बुद्धी नाही, आणि त्यांच्याकडे त्यांच्या शरीराची ठेवण पण तशी नाही. हे फक्त मनुष्यासाठी सांगितलेलं आहे. जर मनुष्य करत नसेल तर तो कसा होतो, अपराधी ठरतो. शास्त्राच्या दृष्टीनं, संतांच्या दृष्टीनं तो अपराधी ठरतो. म्हणून रोजच्या रोज काही नाही काहीतरी आपण केलं पाहिजे, हा एक शास्त्राचा अट्टहास आहे. पण तो अट्टहास आपण करतो का? मी माझ्या संसाराला पहिलं स्थान देतो आणि दुसरं स्थान दिलं जर म्हटले तिथं ना, स्वभावता भजनशील आहे, भजन करतो, पण केव्हा दुसऱ्या स्थानी. प्रायोरिटी कशाला द्यायची, तर आपल्या मूळच्या संसारिक गोष्टींना, प्रापंचिक गोष्टींना प्रायोरिटी देतो आपण, आणि नंतर मग भजन काय असेल तर ते नंतर करत असतो. विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणून काय म्हटलंय, प्रभाते मणिराम चिंतित जावा असा शब्दप्रयोग समर्थ वापरतात. प्रभाती शब्द का वापरला, दुपारी संध्याकाळी असे शब्द वापरलेले नाहीत. याचा अर्थ आहे की सुरुवात देवाच्या नामानं करावी. भजनच करतोय ना, मग आता सकामतेनं कर कसं कर, पण त्याला पहिलं तरी स्थान दे. आपण देवाला गौणत्व देतो, प्रपंचाला प्राधान्य देतो, प्रायोरिटी प्रपंचाला, आणि देव जमला तर सवडीचा विषय कुठला असेल तर देव, आणि आवडीचा विषय कोणता असेल तर प्रपंच. ह्या दोन्ही गोष्टीचा लक्षात जर ठेवली, ज्यांची आवड देव झाला त्यांच्यासाठी तो पावतो. म्हणून वर्णन केलेलं आहे, जसा मला तो भजतो तसं मी त्याला प्रतिसाद देतो.
म्हणून प्रतिसाद देण्यासाठी हाक तरी तळमळीनं मारायला पाहिजे ना. आपण केवढ्यात तळमळीनं बोलवतो त्याला, त्या तळमळीनं तो येत असतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे, सगळी जरी भजन करत असली, स्वभावता भजन करत असली, तर त्यांच्यामध्ये भाव मात्र कमी आहे, भावाचा अभाव आहे. त्यामुळं माझं जे नवस करतो, हे नवस कोणत्या उद्देशानं असतं? किती लोक नवस करत असतील सांगा. नवसाना पावणाऱ्या देवता किती आहेत बघा. त्याच देवतांचा सगळीकडे बोलबाला आहे, फारसा बोलबाला इतरांचा नाही. ते स्वामी वरदानंद भारती अखंडानंद स्वामी त्यांच्याबद्दल वर्णन करतात की त्यांनी त्यांच्या ओळखीतले एक महात्मे होते. त्यांनी पांडुरंगाचं मंदिर बांधलं आणि पांडुरंगाच्या मंदिराची ते सेवाही करायची. फारसे कोण लोकच यायची नाही. 1-2 वर्ष बघितलं आणि त्यांना डोक्यात विचार काय आला काय माहिती नाही. आणि त्यांनी काय केलं, त्याच पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूलाच शनिदेवाचं मंदिर बांधलं. शनिदेवाचं मंदिर बांधल्याबरोबर इतकी गर्दी व्हायला सुरुवात झाली, ते पांडुरंगाचे दर्शन जाताना घेऊन जायचे. पण मुख्य गोष्ट शनिदेवाकडं, कारण कोपतोय कोण? पांडुरंग नाही तर शनी कोपतो. आणि शनी कोपल्यामुळं भजन कुणाचं करायचं? मग जो कोपतो त्याचं भजन करायचं. आपण सुद्धा घरात बघा, एखादा तिरसट मुलगा असेल ना, त्याचा अगोदर बघत असतो, हे ते वेगळ्या विचाराचं आहे, त्याला अगोदर काहीतरी द्या, म्हणजे त्याला शांत करा, म्हणजे सगळी शांत होतात. तसा प्रकार आहे. ज्या अन्य देवता ज्या आहेत, त्या अन्य देवता आपल्या डोक्यामध्ये असतात, मनामध्ये असतात. आणि म्हणून त्यांनी नंतर मंदिर बघितलं की शनीचं जेव्हा ती पौर्णिमा काय काय अमावास्या जेव्हा येते, तेव्हा 5-10 हजार लोक त्या मंदिराला भेट द्यायला यायचे. आणि आषाढी एकादशी असली की त्या पांडुरंगाला 5-10 माणसं, 30-35 माणसंच यायची एखाद्या आषाढी एकादशीला. का? तर पांडुरंगाला महत्त्व नाही ना. जी देवता लवकर फळ देते त्याचंच भजन केलं जातं. हाच मुद्दा यामध्ये मी म्हटलेला आहे. म्हणून भक्ती जी आहे, परमपूज्य काका म्हणतात, आपल्या भक्तीला सकामता आणि दुसरा एक आहे की सकामता आणि यांत्रिकता, असे 2 शाप आहेत. आणि खरंच ते शाप घेऊन आपण भक्ती करत असतो. यांत्रिक पद्धतीनं रोजच्या रोज पूजा करायची. पूजा करतोय की प्रपंचाचा विचार करतोय हे पूजा करताना ठाऊक पाहिजे. पण फारसं लक्षात नसतं आपल्याला. प्रपंचाचा विचार आणि हातात तरी पूजेचं साहित्य असतं. ह्या दोन्ही गोष्टी जुळत नाहीत. त्याला काय म्हटलेलं आहे? यांत्रिकता. यांत्रिक पद्धतीने नाम घ्यायचं, रोज नाम घ्यायचं आहे. मला अनुग्रहात नाम दिले म्हणून ते नाम घेत बसायचं नाही. तर मी ते एकदा कधी आठवण आणि कधी एकदा माझ्या नोकरीवर व्यापाराला जाईल, अशी त्यामध्ये सारखी विवंचना आतमध्ये असते. याला सकामता म्हणतात, यांत्रिकता म्हणतात. आणि सकामता म्हणजे काय? मला काहीतरी हवं आहे. जसं प्रपंचामध्ये आपण प्रपंचाकडून मागत असतो ना, तसंच देवाकडेही सुद्धा मागत असतो. आणि देवाकडे ह्या गोष्टी नाही आहेत. देवाकडं आहे शांती, समाधान, तृप्ती, या गोष्टी देवाकडं आहेत. पण मागितल्यात कुणीच असल्या कोणीही मागत नाही. मला देवा तृप्ती दे, मला वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे, तुझ्या नामाबद्दलची आवड उत्पन्न होऊ दे, असं कधीही फारसे लोक मानत नाहीत, मागत नाहीत. म्हणून इथं म्हणलेलं आहे, देखे मनुष्य जात सकळ भजनशीळ आणि झाले असती केवळ माझ्या ठाई, ही सकामतेनं भक्ती करत असतात. आणि त्यामुळं काहीतरी करायचं म्हणून करायचं असतं. आपल्या हिंदू धर्माच्या लोकांच्या कुठल्याही घरामध्ये आपण गेलो, एक तरी देवाची मूर्ती टांगलेली असते, भिंतीवरती असते. आता त्याचा फारसा विचार किती करतात काय माहिती नाही, पण ती टांगलेली असते. मात्र तिथं कुठंतरी श्रद्धा ठेवायची आणि श्रद्धा ठेवून ते काम करत असतात. पण असं काय भिंतीवरती तस्वीर एखादी किंवा प्रतिमा टांगल्यामुळं भक्ती होते काय, याचाही विचार त्या भक्ती करणाऱ्यांना करायला पाहिजे. म्हणून भक्ती ही शास्त्राला जशी मान्य आहे तशी करायला पाहिजे. पण तशी होत नाही. शास्त्राप्रमाणे मला झेपत नाही, त्यामुळे शास्त्राला बाजूला करून माझं मला नाम मी घेतोय. आता तुमचं तुम्ही घेताय बरोबर आहे, पण गुरुना शास्त्रांना जे सांगितलंय त्याप्रमाणे घेताय का, हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं भिंतीवर कोणाचं चित्र असतं हे फक्त माणसांच्या बाबतीत बघून घडतं बरं का. इतर कुठले तसे कोण करतात का? काय पशु कधी हट्ट करतोय काय सांगा बघू. आता नंदी हा पशुपैकी आहे पण देवाचं वाहन आहे. पण एखाद्या बैलाच्या गोठ्यामध्ये बैल असं म्हणतात का बघा, काय तिथं आमच्या गोठ्यामध्ये त्या नंदीचं चित्र पण लावलं नाही तुम्ही, असं म्हणतात? नाही म्हणत. पण त्यांचं आहेच ना बरोबर. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. फक्त माणसाच्या बाबतीमध्ये भजन करण्याच्या विविध पद्धती आहेत, पण ज्या पाहिजे आहेत त्या पद्धतीनं आहे का, त्याला म्हणायचा भाव जो आहे तो भाव फार महत्त्वाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामध्ये सुद्धा भाव बळे अकळे एरवी ना कळे.
तो कशानं प्राप्त होतो तर भावानंच प्राप्त होतो. म्हणून भक्तीविना मुक्ती मिळतच नाही असा एक चौथा अभंग आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आपल्या जर देवाविषयीचं प्रेम नसेल आणि मी जर देवपूजा करत असेल तर तो सगळं दांभिकपणा असतो. म्हणून हिथं जे म्हणतात, जसा तू माझं भजन करतोस तसं तसं तुला मी देतो. जे प्रपंच मागतात त्यांचा प्रपंच सुद्धा तो सुधारतो, आणि जे देवच मागतात, भक्ती ज्ञान वैराग्य मागतात, त्यांना ते मिळालं. संतांनी ते मागितलं देवाकडे, म्हणून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि आम्ही संसार मागतो, म्हणून संसार हा दुःखरूप आहे हे मात्र कळत नाही. नाशिवंताचीच मागणी करतो, शाश्वताची मागणी आपण कधी करत नाही. ही त्यामधली सकामता आहे. म्हणून जेव्हा सकामता भक्तीतली निघून जाते, यांत्रिकता निघून जाते, त्यावेळी खऱ्या अर्थानं भक्ती सिद्ध होते, अन्यथा होत नाही. म्हणून यासाठी विचार करायला लावणारा ही जी ओवी आहे, देखे मनुष्य जात सकळ, सकळ आहेत पण कसे आहेत, सकाम आहेत, आणि जसं हवं आहे तसं. म्हणून आनंदाची अपेक्षा कोण करतं का? देवाकडं 2-3च गोष्टी आहेत, म्हणजे तृप्ती, समाधान, आनंद. त्याचं वर्णन वेदांत शास्त्रानं सदरूप देव आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. हे त्याचं खरं रूप आहे, ते माझंही रूप आहे. खरं विचार करायला गेलं तर देवासारखा मी आहे, पण मी देव आहे मला कळत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. सदरूपमय शब्दाचा अर्थ काय? मला माझं अस्तित्व टिकावं असं सारखं वाटत असतं. मी असावं असं कुणाला वाटत नाही, सांगा बघू. सगळ्यांना वाटतं मी असायला पाहिजे, मी जाऊच नाही, मी सारखा असावा, सारखा असावा असं वाटतंय. म्हणून सुद्धा आपण असतो, आणि तरी सुद्धा आपण आपले फोटो पण काढतो. बघा का? असू देत, माझ्या माघारी फोटो लोकांनी बघावेत माझे म्हणून. कशी माणसाची आतली तळमळ असते बघा. स्वभावता भजनशील आहेत हा ती. म्हणजे देवाचं जे अस्तित्वाचा गुण जो आहे तो माणसात आहे, तो जीवात आहे, फक्त जीवाला कळत नाही तो. आणि तो म्हणतो का, जे माझं अस्तित्व आहे ते शरीरामुळं आहे, असं फक्त चुकीचं समजूत करून घेतलेलं आहे. शरीरामुळं अस्तित्व नसतं, कारण शरीर गेलं तरी सद आहे. ते सतरूपानं, जे नित्य रूपानं असणारं तत्व जे आहे ते कधीच जात नाही. म्हणजे माझ्यात त्याचे गुण आहेत, पण ते मी फक्त मागत नाही आणि अनुभवत नाही, आहेतच ते. सदरूपानं तो आहे, तो चिदरूप आहे. चिदरूप म्हणजे कसं आहे? ज्ञानरूप आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे. पण आपण ज्ञान मागतो का? मागायची गरज नाही, मीच ज्ञानरूप आहे. पण हे मला समजायला पाहिजे, कशावरून मी ज्ञानरूप आहे सांगा बघू. तर मला नेहमी माहिती गोळा करावीशी वाटते, वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवावंसं वाटतं, म्हणून मी ज्ञानरूप आहे. कुणाला वाटतंय काय? मला काहीच कळू नये, लोकांनी मला मूर्ख म्हणावं, अज्ञानी म्हणावं, असं कुणाला वाटतंय काय सांगा? नाही वाटत. तर सगळ्यांना वाटतं की मला ज्ञान प्राप्त व्हावं. हे कशामुळे प्रेरणा कुठली आहे? ही प्रेरणा त्या आत्मस्वरूपाचीच प्रेरणा आहे. त्यामुळं मला वाटतं की मी ज्ञानी असायला पाहिजे, मी अज्ञानी नको पाहिजे. आणि तिसरी एक प्रेरणा देवाचीच आहे, लक्षण म्हणतो आपण, आनंदरूप देव आहे. मला आनंद नको असतोय का? जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणतात सुख पाहिजे आहे. सुख पाहिजे आहे म्हणतात, आनंद म्हणत नाहीत. मात्र त्यांनी त्यांचा जो सुख आहे, त्यांचा जो आनंद आहे तो प्रपंचाशी निगडीत आहे, वस्तूशी निगडीत आहे, व्यक्तीशी निगडीत आहे. त्यांचं शरीराशी तादात्म्य आहे. त्यामुळे शरीराकडून मिळणारं, इंद्रियाकडून, विषयातून मिळणारं जे सुख आहे त्या सुखालाच ते खरे सुख मानतात. पण त्या सुखाचा खरा सोर्स जो आहे तो भगवंत आहे. मला जो आनंद मिळतो ना, तो आनंद किंवा सुख जे मिळतं ना, ते सुख त्या भगवंताचं रूप जे आत लक्षण माझ्यात आहे ना, त्यामुळं मिळतं. मी म्हणतो मला चहा पिऊन आनंद झाला, चहाची आठवण झाली, चहा प्यालो की मी म्हणतोय मला सुख झालं, आनंद झाला. याचा अर्थ काय होतो? आता चहानं आनंद होतो का? बघा, तपासून बघा. आता चहानं जर आनंद होतो तर आनंद अधिक पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे सांगा? मग एकच कप चहा पिऊन का ग बसायचं? मग 10-20 कप चहा प्यायचा. मग आनंद इतका वाढतोय ना, मग ते 10-20 कोण चहा पितोय का? बघा, नाही. याचा अर्थ चहामुळं मला आनंद झाला नाही, तर मी आनंद रूप आहे आणि त्याच्याशी बरोबर तो विषय जुळून आला, म्हणून मला आनंदाची अनुभूती झाली. एवढाच त्यातला विचार आहे. कुणालाही कितीही दिलं तर ते म्हणतात बस झालं आता. कारण जर वस्तूत सुख असतं तर ज्यांच्याकडे खूप वस्तू आहेत ते सुखी झाले असते. धनात जर आणि द्रव्यामध्ये सुख असतं, पैशामध्ये सुख असतं, तर ज्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पैसे आहेत, ते सुखी झाले असते. तर तसा अनुभवच आपल्याला येत नाही. याचा अर्थ माझा आनंद जो आहे तो माझ्याजवळ आहे.
त्या माझ्याजवळच्या आनंदाच्या त्या लक्षणामुळं मला जगातला आनंद दिसतो, नाही तर मला दिसणार नाही. मला सदची जाणीव होते कारण मी सद्रूप आहे. मला सतत अस्तित्व माझं असावं असं वाटतं. मी ज्ञानरूप आहे म्हणून सारखं ज्ञान मला मिळवावं असं वाटतं. आपण वर्तमानपत्र वाचतो, बातम्या ऐकतो किंवा आणखीन सिनेमे पाहतो. आनंद म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी एकामेकाला विचारतो, तिथं काय घडलं, ती घडलेली माहिती आम्हाला गोळा करावी लागते. कशासाठी माहिती लागते? कारण माझीच प्रेरणा आतली आहे, मला ज्ञानाची लालसा आहे म्हणून मी ज्ञानरूप आहे. तर मी आनंद रूप आहे, मी सदरूप आहे आणि म्हणून सर्वांना याच गोष्टीची आहे अपेक्षा आहे. म्हणून तोच देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. मुळातच ते भजनशील आहेत. जन्मल्याबरोबर प्रत्येकाला सुखच हवं असतं. लहान बाळाला सुद्धा भीतीची जाणीव होते, त्याला सुद्धा आनंदाची जाणीव होते. त्याला काही माहीत नसतं, त्याला सुद्धा पाहावंसं वाटते बाहेर. बघा त्याला वेगवेगळ्या गोष्टी, एकच खेळण्यात ते समाधान मानते का? बघा नाही, दुसरं खेळणं, दुसरं म्हणजे ज्ञानाची लालसा आहे त्याच्याकडे, अधिक पाहिजे आहे, हे मला नको, ह्यात सुख नाही म्हणतं. याचा अर्थ त्याच्याकडे आनंदाची प्रेरणा आहे. इतक्या लहान बाळात सुद्धा ती प्रेरणा असते. म्हणून सगळीजण सद्रूप आहेत, चिद्रूप आहेत, आनंदरूप आहेत. म्हणून माऊली बोलतात की स्वभावता भजनशीळ देखे मनुष्य जात सकळ, ते स्वभावता भजनशीळ झाले असती केवळ माझ्या ठाई. फक्त त्याला कळलं पाहिजे माझ्यात देवरूपपणा आहे, मी सद्रूप आहे. कशावरून म्हणतो हा? मी शरीर आहे म्हणून मी सद आहे म्हणतो. शरीर गेलं की मी गेलो असा म्हणतो. म्हणून शरीर टिकाव म्हणून प्रयत्न करतो, म्हणून दुःखी राहतो. शरीर जाईल याची भीती वाटते म्हणून तो दुःखी आहे, कारण त्याची सद्रूपता त्याला कळली नाही. दुसरा मुद्दा आहे बघा, मी चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. मला चिद्रूप म्हणजे मला आनंद ज्ञान मिळण्याची प्रेरणा आहे. पण ज्ञान कशाने मिळायला पाहिजे? मी माझ्या बुद्धीनंच ज्ञान मिळवतो, तेच ज्ञान खरं मला वाटतं. आजही आम्हाला वाटतं ना मी बुद्धिमान आहे, मग माझी बुद्धी ज्ञान मिळवून देते. नाही, बुद्धी हे एक साधन आहे, माझ्याकडेच ज्ञान आहे म्हणून ते मला ज्ञानाची जाणीव होते. हा मुद्दा आपण विसरून जातो. म्हणून मला कळत नाही की मी ज्ञानरूप आहे, कारण मी माझ्या बुद्धीतून ज्ञान मिळावं अशी अपेक्षा ठेवतो. मी सद्रूप आहे पण माझ्या शरीराच्या द्वारे मी सद्रूप आहे अशी चूक करतो मी. आणि शेवटी आनंद जो आहे तो विषयातून मिळतो असा भ्रम माझ्याजवळ आहे. म्हणून मला खऱ्या सुखाचा अंदाज येत नाही. मला अनुभव का सुखाचा अनुभव आनंदाचा येत नाही? कारण मला विषयातलं सुख पाहतो म्हणून. खरं सुख विषयात नाही, तर विषय ते माझ्याजवळ असलेल्या आनंदातून थोडासा आनंद घेतात आणि ते विषयातून आलेत असं दाखवतात. बाकी काही फरक पडत नाही. खरा आनंद जो आहे ना तो आपल्या ठाईच असतो. आपण म्हणतो ना आमच्या भागातल्या नगरसेवकांनी किंवा आमच्या भागातील आमदारांनी खूप आमच्याकडं काय केलेलं आहे, प्रगती करून दाखवलेली आहे. कुणी प्रगती केली तर अमुक अमुक आमदारानं केली. कुठली केली तर त्याच्या आमदार फंडातून केलेली असते. पैसे कुठून आले सांगा बघू? ते सरकारच्या तिजोरीतले असतात. त्याला माध्यम कोण झालं? आमदार हे माध्यम आहे. आपण म्हणतोय आमच्या आमदाराने आमच्या वार्डामध्ये सगळी सुधारणा केली. तसं मला वाटतंय विषयामुळं मला सुख झालं. पण हे विषय सुख कुठनं आणतात? थोडंसं जाऊन घेऊन येतात. ते माझ्याकडं आत आनंदाचा ठेवा आहे, त्यातलं ते थोडंसं घेतात. आणि चहा प्याल्यानंतर, एखादी आवडीची वस्तू जवळ आल्यानंतर, एखादी व्यक्ती भेटल्यानंतर त्यातलाच आनंद ते घेतात आणि डोळ्या करवे, काना करवी, हाता करवे मला आनंद प्राप्त झाला असा भास निर्माण करतात. जसं आपण आमदारांना म्हणतो की आमच्या आमदारांनी सगळं केलं, तसं आपण म्हणतोय विषयातून मला सुख मिळालं, विषयाकडं सुखाची भावना नाही. आपण म्हणतो ना लाडू किती गोड आहे. आता लाडू गोड आहे की साखर गोड आहे सांगा बघू? किती प्रश्न, किती छोटासा आहे. पण आपण म्हणतोय लाडू गोड आहे. लाडू नुसत्या ज्या बुंदीचा लाडू आहे आपण समजूया, त्या बुंदी नुसत्या खाऊन बघा, ज्या पाकातून काढलेल्या नसतात त्या बुंद्या कितीही चगळल्या तर त्यातला आपल्याला आनंद भेटेल काय सांगा बघू? नाही भेटणार. ह्याचा अर्थ साखरेत गोडे आहे पण साखर दिसत नाही आणि लाडू दिसतो. विषय दिसतात पण विषयाचा जो सोर्स आहे आनंदाचा ते माझं आत्मस्वरूप दडलेलं आहे, झाकलेलं आहे. म्हणून आनंदाचा सोर्स कुठून आहे हे मला कळत नाही. म्हणून मी म्हणतो सगळी सुख विषयातून प्राप्त होतात. मला अमुक कपडे परिधान केले की आनंद वाटतो, सुख वाटतो. अमुक वस्तू खाल्ली की मला बरं वाटतं, ती माझ्या आवडीची आहे.
आणि एखादी आवडीची व्यक्ती भेटली की त्यामध्ये मला आनंद भेटतो, त्यामध्ये नाही, तो आनंद आतमध्ये असतो आणि म्हणून त्याची जाणीव आपल्याला होत असते. फक्त ते विचारानं ठरवावं लागतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे सुख जे आहे ते सर्वांना पाहिजे. कुणाला नको आहे सांगा सुख? सगळ्यांना पाहिजे. पण त्यांना म्हटलं ना तुम्हाला मोक्ष पाहिजे काय? नको म्हणतात. अहो ते मोक्ष म्हणजे फार अवघड आहे. अहो मोक्ष म्हणजे सुख आहे आणि हे सुखाची प्रेरणा तुमच्याकडेच आहे. तुम्हाला नेहमी सुखी व्हावं वाटते ना आम्हाला सगळ्यांना, त्याचं कारण मी मुक्त व्हावं असंच वाटतंय. फक्त ते त्या वेदांताच्या दृष्टीने विचार करत नाहीत, हे फक्त प्रापंचिक दृष्टीने विचार करतात. त्यामुळं खऱ्या सुखाची गोष्ट जी आहे ती लपून राहते. म्हणून इथं म्हटलेलं आहे की जे सुख खरं जे आहे ते सुख आपल्याजवळच आहे, फक्त त्याचा पत्ता लागायला पाहिजे. तो पत्ता लागत नाही. सगळी शास्त्र ते पत्ता देण्याचं काम करतात, फक्त ॲड्रेस देतात. माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. ह्या भ्रांत जो झालेला असतो त्या भ्रांतामुळं त्याचं मन त्या भ्रांताचं विषयाकडे जातं. पण माऊली म्हणतात, पत्ता सांगतात बघा, तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आरामू. आपल्याच हृदयामध्ये सुखाचा ठेवा आहे, फक्त तो आपण वापरत नाही. आपल्याला वाटते बाहेरून सुख मिळतं, पण म्हणून माझं सुख परावलंबी राहतं. जोपर्यंत माझं सुख परावलंबी आहे तोपर्यंत ह्या भक्तीचं आणि ज्ञानाचं महत्त्व आम्हाला कळणार नाही. जोपर्यंत मला बाहेरून सुख मिळतात असं वाटतं तोपर्यंत भगवंत हा आनंदाचा कंद आहे हे मला कळणार नाही. यासाठीच काय करावं लागतं? भगवंताचं भजन. कशासाठी? तर आनंदाशी कशासाठी करायला पाहिजे, सुखासाठी नाही. म्हणून देवाकडं काहीही मागू नये, काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. काही कुणाकडे मागत नाही ना, तोच देवाला आवडतो. कारण सगळी सुख त्याच्याकडे येतात आणि हे सगळं मांडलेला विश्वाचा पसारा ही त्याची निर्मिती आहे. त्याला प्राप्त केला तर ती सगळी सुख आपल्या मालकीची होतील का नाही सांगा बघू? आपण त्याला प्राप्त करत नाही तर त्याच्या निर्मितीमध्ये आपण अडकलो आणि निर्मात्याला विसरतोय आपण. निर्मिती खरी आहे. बायबलमध्ये एक सेंटेन्स आहे बघा, आय वॉन्ट नथिंग दॅट कम्स फ्रॉम यू गॉड, आय वॉन्ट दी. वाक्य कसं आहे बघा, जे तुझ्यात कडून जे बाहेर पडतात ती सुख मला देवा नको आहे, मला तूच हवा आहेस. सुंदर वाक्य आहे बरं का. ज्याला देवच हवा आहे ना त्याच्यासाठी सुख सगळी आहेतच समोर. पण बऱ्याच जणांना सुखच हवं आहे, देव नको आहे. देवाचं सगळं ऐश्वर पाहिजे आहे पण ईश्वर नको आहे. ईश्वर ऐश्वर प्रदान करतो पण आम्ही ऐश्वर्यामध्ये अडकलो आणि ईश्वराला विसरलेलो आहे. भजनशील आहे पण असलो जन्माता भजनशील तरी सुद्धा ईश्वराला विसरलेला आहे. मला जगदीशाची आठवण येत नाही, जगाची आठवण येते. जगामध्ये इतकं गुंतून मी गेलोय तर जगदीश मला लक्षात सुद्धा राहत नाही. आणि संत तरी सांगत असतात भगवंताला आठवा, जग आठवायची काय गरज नाही. पण आमचं सगळं ज्ञान जगाशी निगडीत आहे. सगळं सुखाचे सोर्स मी जगामध्ये बघतो, माझ्या जवळच्या माणसामध्ये सुख शोधायला जातो आणि म्हणून माझं सुख परावलंबी ठरतं. म्हणून ती लोक नसतील तर मला दुःख होतं. माझ्या आयुष्यातून कोणतरी निघून गेलेत ना तर आता माझ्यावर आकाश कोसळलं, संकट माझ्यावर येणार असं वाटलं लागतं. का तर मी माझं सुख त्यांच्यावर अवलंबून ठेवलं होतं. अमुक एक वस्तू घरामध्ये मला लागते, ती नसेल ना तर मी अस्वस्थ होतो. याला कारण माझं सुख मी त्या वस्तूवर अवलंबून ठेवलेलं आहे. व्यसनी लोकांचं सुख त्यांच्या व्यसनावरती अवलंबून असतात. ते नसेल व्यसन त्यांना मिळालं ना ते अस्वस्थ होतात. वास्तविक ते सुख त्यांनी त्याच्यावर अवलंबून ठेवल्यामुळं त्यांना स्वातंत्र्याचा लाभ घेता येत नाही, पारतंत्र्यातच राहतात. आपण विषयांच्या गुलामगिरीमध्ये अडकून बसलेलो आहे. आणि मुक्ती आणि स्वतंत्रता कशातून आहे तर विषयाच्या गुलामगिरीतून बाहेर पडणं हीच मुक्ती आहे, हीच खरी स्वतंत्रता आहे. पण त्या स्वातंत्र्याचा विचार करणारे फार कमी आहेत. आम्हाला स्वातंत्र्य नको म्हणतात. याच खितपत याच किड्यासारखं आयुष्य जगूया असे म्हणणारे खूप जीव आहेत, खूप माणसं आहेत की ज्यांना अजून त्याची कल्पना सुद्धा आलेली नाही. म्हणून माऊलीने ती उभी टाकताना फार विचार केलेला आहे. आणि म्हणून पुढे काय म्हणतात बघा, 68व्या ओळीमध्ये म्हणतात, परिज्ञाने विन नाशिले. सगळं आहे, भजनशील आहेत, पण झालं काय बघा, ज्ञानाशिवाय नाशिले. जे बुद्धिभेदाशी आले
तेनीची या कल्पले अनेकत्व, म्हणून अनेक वेगवेगळ्या देवतांची मी कल्पना करतो. वर्णन काय करतात बघा, माझ्या वास्तव स्वरूपाच्या ज्ञाना वाचून वाया गेले. म्हणजे मी ज्ञानरूप आहे हे त्याला कळलं नाही. मुख्य गोष्ट तीच आहे. ज्ञानाविन नाशने म्हणजे काय, मी स्वतः ज्ञानरूप आहे मला कळत नाही, म्हणून ज्ञानासाठी मी वखवकलेला असतो. सतत बाहेर ज्ञान शोधायला मी जातो, त्यामुळे माझी ज्ञानरूपता कळत नाही मला. हा विचार कळेल तेव्हा. शिवाय जे लोक जीव आणि मी यांच्यामध्ये भेद आहे असं पाहतात, जे बुद्धिभेदाशी आले, बुद्धीमध्ये समजतं की मी आणि देव वेगळ्या आहोत, हे कधीतरी पटलं पाहिजे. देव माझा आहे, देव आहे अशी एक श्रद्धा आहे आणि तो भाव आहे. ती सुरुवात तरी तिथून व्हावी. सगळेच म्हणतात ना, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. मग देव आहे याची तरी पहिल्यांदा सुरुवात व्हावी. दुसरा मुद्दा आहे बघा, ती साधना पुढे द्यावी जावी आणि देव आहेच अशी खात्री व्हावी. आता लावलं आपण त्याला, देव आहे असं आपण पहिल्यांदा बोललो. आता तरी पुढे ती पायरी त्या साधनेनं अशी प्राप्त झाली पाहिजे की देव आहेच अशी खात्री, असा निश्चय झाला पाहिजे. आणि असा निश्चय झाला की देव आहेच खात्री झाल्यामुळं मी त्या पद्धतीनं त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून जगायला चालू करतो. देव आहेच. पण शेवटची पातळी संत सांगतात, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेल्या पातळी आहेत हा, या स्तर आहेत, प्रत्येकाच्या स्टेप्स आहेत. देव आहे, देव आहेच, पण शेवटची पातळी जी आहे, स्तर जो आहे, देवच आहे. आता ची जागा बदलली बघा. देव आहेच असा शब्द वापरला होता, त्याऐवजी देवच आहे, दुसरं काय नाही. अनेक जे म्हणतो ना आपण, हे आहे ते आहे, काही नाही. म्हणून तो प्रपंचातला अजातवाद सांगितला ना संसाराचा. हा अजातवाद म्हणजे जग झालं नाही असं वर्णन अगदी वरच्या टप्प्यातलं वेदांतानं मांडलेलं आहे. पण असू दे, जग झालं म्हणतोय ना आपण, पण जगामध्ये तरी देव बघायला पाहिजे, शिकलो पाहिजे ना आपण. जगामधला ईश्वर बघायला शिकलो पाहिजे. निसर्गामधला ईश्वर बघायला शिकायला लागलो तर असू दे. जग मिथ्या आहे वेदांत जरी सांगत असला तर भक्ती सांगते जग सत्य मानणार आहेस काय, मान, पण त्यामध्ये असणारा देव बघ, असंही बघता येतं. हे जर कळायला लागलं तर हे विश्वची माझी घरं ऐशी मती जयाची थोर, किंबहुना चराचर आपण झाला. ही माऊलींची जी अनुभवाची पातळी आहे ही आपल्याला गाठता येईल. माऊली बोलतात की सगळं जग हे विश्व माझं घर आहे. आपल्याला आपल्या घरातून परिच्छिन्न होऊन बाहेर पडता येत नाही. अगोदर माझं छोटंसं कुटुंब, तेवढ्यातच मी वागत असतो आणि म्हणून मला बाहेरचं काही कळतच नाही. आणि मी त्या एका गुलामगिरीमध्ये, एखाद्या सापळ्यामध्ये मी स्वतःला बंदिस्त करून घेतो. त्यामुळं जगही बंदीशाळाची गाणी पण रचली कवीनं, पण आपल्याला कळत नाही की हा तुरुंग आहे. तुरुंग आहे केव्हा कळेल तर तुरुंगातल्या गोष्टींच्या व्यथा, त्या आतल्या व्यथा जर कळल्या तर. आमचा एक परिचित होता, 14 वर्ष शिक्षा बघून आलेला होता. तो बाहेर म्हणला, तो बाहेर आम्हाला करमत नाही म्हणतो. तो म्हणतो तुरुंगाचं फार छान होतं. का, तिथं आपलं ठराविक काम असायचं आणि तेवढंच असायचं. संध्याकाळी TV वगैरे बघायसाठी परवानगी द्यायचे आणि मजा असायची. ते इकडं काय बरंच वाटत नाही. कशी बघा, कुणाला कशात मजा आहे. इकडं मुक्त झालेल्यामधला आनंद शोधायचा नाही, तर पारतंत्र्यातला आनंद शोधण्याची जी मनोवृत्ती आहे ना, ती मनोवृत्ती आपल्याला बंधनामध्ये टाकते. खरं बंधन ते आहे, तेच गोड वाटायला लागले आपल्याला, म्हणजे प्रपंच बरा वाटायला लागला. माऊलींची ओवी आहे, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडवट असलेला प्रपंच गोड वाटायला लागतो आणि गोड असलेला परमार्थ भगवंताचं नाम कडू वाटायला लागतं. घ्यायला सांगावं लागतंय नाम, गोड असून सुद्धा घ्यायला सांगायला लागतं. आणि प्रपंच न सांगता सुद्धा करतात लोक, आवडीनं करतात हा. म्हणून म्हणतात परिपाडू आहे, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडवट असलेला प्रपंच सुद्धा किती सून शिव्या देऊ दे, ती माझी लाडकीच असते. तिच्याबद्दलचा जो टाकाऊपणा आत जो व्हायला पाहिजे वैराग्य, ते कधी येतच नाही. किती म्हणतात, किती मुलं शिव्या देऊ द्या, पण तरी सुद्धा मुलांच्या बद्दलची, नातवंडाबद्दलची ओढ मात्र मनातून जातच नाही. यालाच खरं बंधन म्हटलेलं आहे. त्यात गोडवा वाटतो ना. मग भले काहीतरी चुकवायला लागलं तरी चालते, हरकत नाही, पण तरी सुद्धा गुरूंचं स्टेटस ठेवायचं वाटत नाही, भगवंताचं स्टेटस आवडत नाही, नातवांचं वाटतं. नातवांचा फोन आला पाहिजे, अमेरिकेत राहतो, त्या नातवंडाचं त्याला दिसलं पाहिजे, व्हिडिओ कॉल करा, त्यांना बघायचा. देव बघायची इच्छा होत नाही बरं काय.
आता त्यांना बघून काय सुख झालेलं असतं? काय नाही, त्यांचं रडगाणं आपल्याला ऐकावं लागतं, बाकी काय नसतं. म्हणून प्रपंच जोपर्यंत मला आनंदही वाटतो ना, तोपर्यंत देवातला आनंद खरा कळणारच नाही. तिथं जी गुढी आहे, आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखे, माऊलींची 12व्या अध्यायामध्ये उभी आहे. आत्मलाभ जी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा गोमट म्हणजे चांगलं दुसरं काहीच नाही. पण कशामुळे असं झालं? माऊलींनी त्याचा कारण सांगितलं, ज्ञाने विन नाशिले. खरं जे ज्ञान प्राप्त देवाबद्दलचं व्हायला पाहिजे, आत्माबद्दल स्वतःबद्दलचं ज्ञान जे आहे ते ज्ञान व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. म्हणून बुद्धिभेदाशी आले. सगळीकडे भेद पाहायला मी शिकायला लागलो. प्रत्येक गोष्ट वेगवेगळी वाटायला लागली. वेगवेगळ्या देवता, आपल्याकडे किती देव असतात बघा. आणि बोलताना तरी आपण म्हणतो, शास्त्रानं सांगितलं एकच आहे तो. मग एकत्वात अनेकत्व कल्पना करणं हे कुठलं आलं? तर बुद्धीच्या भेदामुळे आलेलं आहे. म्हणून बुद्धी भेदाशी आले, तेनेची या कल्पले अनेकत्व. आणि त्यामुळं अनेकत्वामध्ये आपण आलेलो आहे की विचारानं भगवंताचं सत्यत्व आपण पाहत नाही. खरा तोच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. सत्य काय 3 वेळा सांगितलंय. 3 वेळा सांगावं लागलं आपल्याला, कारण तिन्ही ठिकाणी विचार जरी केला तर तिन्ही ठिकाणी तोच आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी शब्दाचा अर्थ का सांगावा लागला? तर ज्या ज्यावेळी माणूस तिन्ही स्तरावर विचार करतो त्यावेळी सत्य एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आत्मतत्व, म्हणजे विठ्ठल भगवंत. ही एकच सत्य आहे. म्हणून सत्य तू विठ्ठला शब्द जो वापरला तो तुकाराम महाराजांनी त्यासाठी आहे. म्हणून विचाराने भगवंताचं सत्यत्व पाहिलं पाहिजे. आपण विचार करत नाही बरं का. विचार करणाऱ्याला देव कळतो. नुसती पूजा अर्चा करणाऱ्यांना कळणार नाही. नुसत्या तीर्थयात्रेने सापडणार नाही. तीर्थयात्रा आपल्या भक्तीसाठी सहाय्य करतात. त्या उपयोगाला कुठे येतात बघा तीर्थयात्रा? की तीर्थयात्रेला जाण्याचा मुख्य उद्देश हा आहे की तिथं तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, हरिपाठामधला ओवी आहे माऊलींची. तीर्थाच्या ठिकाणी तू भाव ठेव, तिथं देव आहे अशी कल्पना कर. जर नाहीच केली तर, आणि तिथली खरेदी करणं, तिथं हीच गोष्ट मिळते. पंढरपुरात चादरी चांगल्या मिळतात. आता चादरीच्याच नादामध्ये भगवंताला राहिलं तर दर्शन आज राहिलं राहू दे, चादरी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या ना. आता याला अर्थ काय राहिला सांगा ना. मग तीर्थयात्रेचा उद्देश सफल झाला का? नाही. म्हणून म्हणतात तुकाराम, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. हा रोकडा आहे कळतच नाही. तीर्थात पाय आहे, धोंडा पाणी म्हणतात. याचा अर्थ काय? तिथं भाव नाही ठेवला तीर्थयात्रेच्या ठिकाणी तर काहीच उपयोग होत नाही. गेला नसता तर बरं झालं असतं अशी म्हणायची वेळ येते. तिकडे गेला आणि इकडे येऊन महिनाभर आजारी पडला. घरात आजारी नव्हता, तुमचं आरोग्य चांगलं होतं. तीर्थक्षेत्राला गेला आणि तिकडून आजार घेऊन आला. तिकडून देव घेऊन यायच्या ऐवजी सर्दी पडसं घेऊन येतात लोक. देव घेऊन यायला पाहिजे ना घरात, देव येतच नाही. देव आणायसाठी तरी जात असतो आपण तीर्थाच्या ठिकाणी. पण हा भाव जर असेल तर विचाराचा परमार्थ हा सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे. विचारानं परमार्थ केला पाहिजे. हे काय सत्य काय आहे, यातलं नित्यत्व कशामध्ये आहे हे पाहणं. नुसती श्रद्धा उपयोगाची पडत नाही शेवटच्या टप्प्यामध्ये. नंतरच्या टप्प्यामध्ये नुसती याची श्रद्धा झोंबू पहाशी काय म्हणतात माऊलींची उभी आहे, परमपदा. झोंबू पहाशी परमपदा. त्या पदाला जर झोंबायला जायला निघालास आणि श्रद्धा घेऊन निघालास तर तू टिकणार नाहीस. कारण श्रद्धा काही टप्प्यापर्यंत मार्गदर्शन करते. श्रद्धेच्या पलीकडच्या प्रांतातच खरं सत्यत्व कळत असतं आपल्याला. पण आपण त्या प्रांतामध्ये जात नाही. फक्त श्रद्धा धरून माझं आपली देवपूजा बरी. पण कशी करतोस ती एकदा शास्त्राला तरी विचार. तुझी देवपूजा आणि शास्त्राने सांगितलेली देवपूजा जुळतात काय बघ ना. नाही बघत. माझं मला चालू आहे तेच चालू आहे. मग काय असेल ते चालू असतं, ते चालू असतं. मग त्यानं काहीच प्राप्त होत नाही. कायम चालू असतंय. ज्ञाने विन नाशिले बुद्धिभेदाशी आले, तेनीच या कल्पले अनेकत्व. म्हणून माऊली म्हणतात ते बुद्धिभेदासाठी आलेले आहेत. म्हणून प्रश्न विचारतात. देव भक्तासाठी एकदा संत गुलाबराव महाराजांना प्रश्न विचारला एकाने की आजपर्यंत नामदेव महाराजांनी त्यांना जीव घातलं, द्रौपदीनं बोलवल्यावर हाक मारल्यावर आला, आता पण बोलवल्या येतो का नाही? का येत नाही? देव भक्तासाठी धावत येतो, याचा अनुभव का येत नाही आम्हाला? असं गुलाबराव महाराजांना प्रश्न विचारला. गुलाबराव महाराज म्हणले त्याचा अनुभव येत नाही का? तू भक्त नाहीस म्हणून. सहज अगदी सोप्या शब्दात उत्तर दिलं. तुला तू भक्त हो म्हणजे तो धावून येईल. ते बोलवल्याची उदाहरणं जे पूर्वीची आहेत आणि आला तो ना, तो भक्तासाठी आलेला आहे.
दुसऱ्या कुणासाठी तो येत नाही. पण ज्या ज्यावेळी भक्तांनी बोलवलं, हाक मारलं, त्यावेळी तो येतो. ही उदाहरण आहे. म्हणून देवाकडं काही गोष्टी मागत बसू नये, ही सकामता काढता आली पाहिजे. आणि त्यांच्या बाबतीमध्ये जर आपण देवाकडं ऐहिक मागायला गेलो तर देव काय करतोय माहिती आहे? इकडे तुझी वही दाखवतो कर्माची. तुझ्या प्रारब्धानं जे तुझ्या कर्मानं तुला जे मिळालंय तेच तुला मी द्यायला लागलोय. ह्याच्या पलीकडे काही मी जास्त देत नाही. प्रारब्धाचे जोडे मान, प्रारब्धाचे वाडे मान, प्रारब्धाचे जोडे धन आणि प्रारब्धाची वाडे मान. का सोस करशी वाया, भज मना पंढरी राया. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. धननी मान कशामुळे मिळतो? आपल्या कर्मामुळे मिळतो. अनिक रुसावे न लगे भोवता, आपुल्या संचिता वाचुनिया. रुसायचं असेल ना तर माणसावर रुसू नये, तर आपल्या कर्मावर रुसावं. हेच माझं कर्म आहे वाटते पूर्वीचं, म्हणून माझ्या वाट्याला हे आलं. मग दुसऱ्याला दोष कशाला देतोय आपण? आपण केलेलीच कर्मच. म्हणून देवाकडे जरा ऐहिक मागायला गेलो की देव म्हणते तुला दाखवते तुझी मागची वही काय आहे, तू काय काय केलंस तेच तुला मी परत देतो. जसं जसं तू वापरतोस, म्हणजे ए यथा मा प्रपद्यन्ते तान सत्यव भजाम्ये, हा श्लोकच आहे. जशी तू माझी भजन करतोस तसंच मी तुला प्राप्त होतो, दुसरं काही करत नाही. समजा जे लोक देवासाठीच देवाकडे जातात त्यांना मात्र भक्ती देव दाखवतो, त्यांना भक्तीची जाणीव करून देतो किंवा भक्तीचं वेड लावतो, त्याच्या नामाबद्दलचं प्रेम निर्माण करतो. ती देवासाठी जातात. म्हणून देवासाठी जावावं देवाकडं. देवाची काजा आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या, तुकाराम महाराज म्हणतात. कुणासाठी भजन करायचं? देवाच्या प्राप्तीसाठी करायचं, संसाराच्या प्राप्तीचं नाही. संसार प्राप्तच आहे, आता आम्हाला मिळालेलं आहे, ते ठरलेलं आहे. आम्हाला कोण भेटणार आहेत आयुष्यामध्ये, किती धन मिळणार आहे हे अगोदर निश्चित आहे. आता फक्त प्रयत्न हे निमित्तानं करायचे असतात. आपण प्रयत्न का करतो? तर प्रयत्नांचं निमित्त होतं. प्रयत्न सोडून चालत नाहीत, म्हणून करायचे असतात. प्रयत्नात प्रेरणा देतात त्या प्रारब्धाला आणि त्यातून आपल्याला प्राप्ती होत असते. पण खरी गोष्ट बघितली तर माझ्या प्रारब्धात जे असतं ते मिळत असतं. मग देवाकडे तेच का मागायचं जे मला प्रारब्धात मिळणारच आहे? जे मिळणार नाही असा मोक्ष, ज्ञान, वैराग्य देवाकडे मागावं. आपण ते सोडून मागतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, जशी मागणी तसा पुरवठा असतो. डिमांड काय असते ना तशीच बाबा अजूनच काय होतं की त्याची पुरवठा पूर्तता केली जाते. आणि असाच विचार आपण करावा आणि आपल्यातली यांत्रिकता, सकामता काढावी. अनेकत्व जे कल्पना करतो ते अनेकत्व सुद्धा घालवणं ही आपली जबाबदारी आहे. हा विचार माऊलींनी या 2 ओव्या आपण पाहिलेल्या आहे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असती केवळ माझ्याच ठाई. आणि परिज्ञाने विन नाशिले, जे बुद्धिभेदाशे आले, तेनीची हे कल्पले अनेकत्व. दोन्ही जोडीच्या दोन्ही जोड्या ओव्या लिहून घेतल्या तर अर्थ लगेच कळेल. कारण ही ओवीला जोडूनच 68 नंबरची ओव्या आहे. दोन्ही ओव्या लिहून घेतल्या तर आपल्याला अभ्यास करताना त्याचा उपयोग होईल. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक हरी विठ्ठल.